नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 महत्त्वाच्या किचन टिप्स ऐकणार आहोत. नंबर 1. डाळ शिजवताना चिमूटभर हळद घातल्यास रंग आणि चव छान येते. भात मोकळा होण्यासाठी शिजवताना काही थेंब तूप घाला. कांदा चिरण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. डोळ्यात कमी पाणी येईल. टोमॅटो जास्त दिवस टिकण्यासाठी देठ खाली ठेवून साठवा. कोथिंबीर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. जास्त दिवस ताजी राहते. लिंबू वापरण्यापूर्वी हाताने हलके रोल करा. जास्त रस निघतो. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका, ते लवकर खराब होतात. चपाती मऊ राहण्यासाठी पीठ कोमट पाण्याने मळा. पोळी भाजताना थोडे तूप लावल्यास जास्त वेळ मऊ राहते. डाळी हवाबंद डब्यात ठेवा. मसाले कोरड्या चमच्यानेच काढा. मीठ ओलसर होऊ नये म्हणून काही तांदळाचे दाणे डब्यात ठेवा. साखरेत लवंगा ठेवल्यास मुंग्या लागत नाहीत. तांदूळ धुतल्यावर 20 मिनिटे भिजवून शिजवा. शेंगदाणे भाजून फ्रीजमध्ये ठेवा, जास्त दिवस कुरकुरीत राहतात. कढीला उकळी आल्यावरच गॅस मंद करा. बेसन चाळून वापरल्यास गुठळ्या होत नाहीत. उपम्यात रवा आधीच भाजून ठेवा. पोह्यांना कमी पाणी शिंपडा. शेवया आधी भाजल्यास चव छान वाटते. टाका जिरेपूड घातल्यास चव छान लागते. कढीपत्ता धुवून पूर्ण वाळवून ठेवा. आले लसूण पेस्ट तेलाचा थर देऊन ठेवा. हिरव्या मिरच्या देठ काढून साठवा. पनीर कोमट पाण्यात ठेवल्यास मऊ होते. दही लावताना कोमट दूध वापरा. उरलेला भात कटलेटसाठी वापरा. उरलेल्या पोळ्यांचे लाडू बनवा. भाज्या मोठ्या आचेवर पटकन परततात. फुलकोबी मिठाच्या पाण्यात 10 मिनिटे ठेवा. पालक शिजवल्यावर लगेच थंड करा. कडधान्ये रात्रभर भिजवा. प्रेशर कुकरचे रबर नियमित बदला. तवा गरम झाल्यावर डोसा घाला. डोसा पिठात थोडे पोहे घातल्यास डोसा कुरकुरीत होतो. इडली मऊ होण्यासाठी पीठ नीट फुगू द्या. लोणच्यात ओलावा जाऊ देऊ नका. गूळ हवाबंद डब्यात ठेवा. तूप काचेच्या बरणीत साठवा. भाजलेले मसाले थंड झाल्यावरच वाटा. चहात चिमूटभर वेलची पूड घाला. कॉफी हवाबंद डब्यात ठेवा. लसूण सोलण्यासाठी कोमट पाण्यात 5 मिनिटे भिजवा. काकडी फ्रीजच्या किसवरमध्ये ठेवा. फळे धुवून पूर्ण कोरडी करून साठवा. फ्रीजरमध्ये वस्तूवर तारीख लिहा. स्वयंपाक करताना आधी सर्व साहित्य तयार ठेवा. आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करा. गॅस बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा. दररोज स्वयंपाकघरातील ओटा आणि सिंक कोरडे ठेवा. त्यामुळे स्वच्छता आणि जंतूचा प्रसार कमी होतो. या टिप्स आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.